श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरुवात उद्या होणार आहे. अगदी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी प्रत्येकजण गुढी उभारणार आहे. विजयाचं व मांगल्याचं प्रतीक असणारी ही गुढी घरोघरी उभारली जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर आपण दिवसभरात कधीही करू शकतो. कुणाचा गृहप्रवेश करायचा असेल, कुणाला दुकान खरेदी करायचं असेल, सोनं खरेदी करायचं असेल, कुणाला वाहन खरेदी करायचं असेल तरी देखील या दिवशी करू शकतो. असा हा शुभ दिवस आहे. या दिवशी कडुनिंबाला मी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुढीला जो काही कडुनिंबाचा पानं आपण लावतो त्याचा मी उपाय सांगणार आहे. गुढी म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याला छान अशी साडी लावतो, कडुनिंबाची पानं, आंब्याची पानं, झेंडूचे हार, साखरेची गाठी लावतो. त्याचबरोबर काही त्या गुढी उभारल्यानंतर जेव्हा आपण ती खाली घेतो तेव्हा त्या पाल्याचा काय उपाय करायचा आहे तो मी सांगणार आहे. तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपण जी काही गुढी उभारतो, गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे कुलदेवीचं आगमन या नवीन वर्षात आपल्या घरी होणार आहे. माता लक्ष्मी नांदणार आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची पूजा पाठ जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकायची आहे. याने काही अडचणी असतील तर ती दूर होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर आपलं मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तो स्वच्छ करायचा आहे. त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे. हळद आणि कुंकू मिक्स करून लिहिलं तरी चालणार आहे, किंवा हळदीनं लिहिलं नंतर त्याला कुंकू लावलं तरी देखील चालणार आहे. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही शुभ आणि लाभ लिहायचा आहे. नंतर घरातील देवपूजा करायची आहे. त्यानंतर गुढी उभारायची आहे. नंतर गोडाधोडाचा जो काही तुम्ही नैवेद्य बनवला आहे तो गुढीला दाखवायचा आहे. नवीन वस्तू आणली असेल तर तिची देखील तुम्ही पूजा करायची आहे. हळदी कुंकू जे काही जसं शक्य होईल तशी तुम्ही त्या वस्तूची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर घरातील सर्वांना कडुनिंबाचं पान खायला द्यायचं आहे. अगदी छोटी मुलं घरात असली तरी त्यांना पानांचा रस काढून द्यायचा आहे, दिला तरी चालणार आहे. पण प्रत्येकाने कडुलिंब खाल्लीच पाहिजे. आता मी जो काही उपाय सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा उपाय आहे. काय करायचं आहे? सकाळी आपण जी गुढी उभारणार आहोत त्याला जो काही कडुनिंबाचा पानं लावणार आहोत तो काढून आपल्याला घरातील जे काही बघा, आपण पुन्हा गुढी खाली उतरवतो तेव्हा ती पानं आणि गुढीचा जो कलश असतो वरती तो कोण चांदीचा लावतो, कोण तांब्याचा, स्टीलचा, जसं शक्य असेल तसा तो आपण कलश ठेवत असतो. त्याचप्रमाणे कडुनिंबाचा पाला देखील असतो. ते काय करायचं आहे, तो पाला घ्यायचा आहे. आपल्या घरातील जे काही धनधान्य जे आहे असतं त्यात तो पाला टाकायचा आहे. मग तुमच्याकडं साठवणीचं गहू असतील, ज्वारी, तांदूळ जे काही आहे वर्षभरात तुम्ही साठवून ठेवतं त्या धान्यात तो पाला टाकायचा आहे. त्याने काय होतं, जी गुढी ही मांगल्याचं प्रतीक आहे. त्यात दिवसभरात जी काही सकारात्मक ऊर्जा त्या पानांमध्ये आलेली असते ती आपल्या धान्यात राहते. त्यामुळे धान्याला बरकता येते. पैशाला जसं पैसा लागतो ना त्याचप्रमाणे धान्य देखील वाढत जातं. कधीच घरात धान्याची कमतरता भासत नाही. त्यानंतर जो काही गुढीचा जो तांबे आहे, आपण गुढी उतरल्यावर जो तांबे आहे चांदीचा, स्टीलचा जो काही असेल तो घ्यायचा आहे. आणि त्यात घरातील कोणतंही धान्य तुम्ही भरून ठेवायचं आहे. मग तुम्ही गहू भरू शकता, तांदूळ भरू शकता, अगदी काहीही तुम्ही त्याच्यात ज्वारी, बाजरी, डाळ काहीही भरून ठेवायचं आहे. आणि हा तांब्या, तो कलश आहे तो देवघरासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यावर एक हळकुंड ठेवायचा आहे.
अखंड हळकुंड ठेवायचं आहे. त्यात एखादं नाणं किंवा 11 रुपये काहीही जेवढं तुम्हाला शक्य आहे, 11 रुपये ठेवा, 5 रुपये, 7 रुपये, किती पण एक तरी नाणं त्यावर ठेवायचं आहे. जसं यथाशक्ती होईल ना तसं तुम्ही ठेवू शकता आणि त्याची पूजा करून नंतर ते धान्य, दक्षिणा, हळकुंड जे काय आहे ते सर्व गोरगरिबांना दान करायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी केलं तरी चालणार आहे किंवा धान्य भरून नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कुणालाही दान करायचं आहे. पण दान करताना तो गरिबाला, ज्याला खरंच गरज आहे त्यालाच ते दान करायचं आहे. दानाला अतिशय महत्त्व आहे. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. पाडव्याच्या दिवशी केलं तरी चालेल संध्याकाळी, नाहीतर दुसऱ्या दिवशी केलं तरी चालणार आहे. परंतु गुढीपाडव्याला दानाला देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे घरात बरकतता येते, घरात लक्ष्मीचा वास राहतो, धान्याची कमतरता कधीच भासत नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.